आता तुम्ही ऑस्ट्रो गुरु पण आहात. सो तुमच्याकडे काही भक्त येत असतील स्वामींचे वगैरे, तर ते आपापले अनुभव शेअर करतात. तर त्याविषयी तुम्हाला सांगताना जसं आता तुम्ही सांगितलं स्वामींचे अनुभव ते तर खूप असे मन भरून टाकणारे आहेत. तर असे भक्त तुम्हाला सांगतात स्वामींचे अनुभव वगैरे आलेले? हो, हो. ॲक्चुअली अनुभवही सांगतात आणि मुळात असं असतं ना, की बऱ्याच वेळेला आता माझे एक 5-6 महिन्यापूर्वी एक क्लायंट आल्या होत्या, जातिका होती. तिला प्रॉब्लेम्स होते खूप आणि सेवा ती करत होती. म्हणजे स्वामींना खूप जास्त मानत नव्हती, पण सडनली ती स्वामींकडे जायला लागली होती. आणि जेव्हा माझ्याकडे जेव्हा ऑफिसला त्या स्वामींचा फोटो बोलला, की बोलते ह्यांनीच मला इथे पाठवलं. आणि तिला जो मी सल्ला दिला, जो शब्द मी वापरला ना, तिला अक्षरशः रडायला आलं. तिने मला सांगितलं, हे शब्द मला स्वामींनी सांगितले होते, पण म्हणतात ना, की कदाचित मी तो विश्वास ठेवला नाही, तो ट्रस्ट ठेवला नाही आणि तो सेम शब्द तुमच्या तोंडातून मला पुन्हा ऐकायला आला. अच्छा. मग त्यावेळेला तिला असं वाटलं, की अरे, की म्हणजे स्वामी आपल्यासाठी किती करतात. स्वामी आपल्याकडे किती धावून येतात. मग ते अनुभव त्यावेळेला आला आणि असे बरेचसे लोक असतात, जातक असतात, काही स्वामींना मानतही नसतात. त्यावेळेला मी प्रत्येकाला हेच सांगत असते, की आयुष्यात गुरु हा असावा. कारण की गुरुशिवाय आयुष्यात आपलं कुठलीच गोष्ट भरून निघणार नाही. बरोबर. जेव्हा तुम्हाला गुरु सानिध्य प्राप्त होतं, तेव्हा तुम्ही तुमच्या भवसागरातून पार होता आणि तुमच्या लाईफमध्ये जे अडथळे आहेत ते हळूहळू निघून तुम्ही सक्सेसच्या मार्गावर निघून जाता.